22 तारखेला रामलल्ला अयोध्येमध्ये त्याआधी पंतप्रधान मोदींनी आवाहन केलं आहे मंदिर स्वच्छता. नाही, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपापल्या गावातील आपापल्या परिसरातील देवालय स्वच्छता ठेवावीत यासाठी सर्व नेतेमंडळींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं आणि आमच्या राज्य सरकारने ठरवलं. त्याप्रमाणे आज महालक्ष्मी मंदिरामध्ये येऊन आम्ही स्वच्छतेचा एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर एकूणच उत्साह दिसतोय राम मंदिराच्या सगळ्या कार्यक्रमाचा. देशापूरमध्ये देखील वेगवेगळे कार्यक्रम तर कसं बघता एकूणच या सगळ्या अनेक वर्षापासून अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं ही सर्व देशवासियांची इच्छा होती. आता ती नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नामुळं कोर्टामध्ये हे प्रकरण फार दिवस अडकलेलं होतं, ते सुटल्यामुळं आता राम मंदिराची उभारणी आणि राम मंदिराची प्रतिष्ठापना आज होते. हा सगळा देश त्याकडे अतिशय चांगल्या ह्यानं बघतो आहे आणि आता मनामनात राम वसलेला आहे. मी रामाचा, राम माझा असा आता लोकांच्या मनामनामध्ये ठाई वसलेला आहे. कागलमध्ये देखील आपण खूप मोठं ठेवलेलं आहे, काय सांगाल या संदर्भात? आम्ही 1,00,000 कुटुंबांना आम्ही निमंत्रित दिलेलं आहे. आम्ही त्यांना एक पिशवी दिलेली आहे, त्यामध्ये प्रसाद, 700 देवालय जी आम्ही केली त्याची माहिती, त्यानंतर निमंत्रण पत्रिका, त्यामध्ये एक कॅलेंडर, अशा पद्धतीनं आम्ही घरोघरी पोहोचवलेलं आहे. साहेब, जरांगे पाटील आता थोड्या वेळामध्ये आपण म्हटलं होतं की जरांगे पाटलांना मुंबईमध्ये यायची वेळ पडणार नाही, मात्र आजपासून त्यांचं मुंबईकडे कूच सुरू होते. खरं तर आजपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होती, काही वेळातच सुरू होतं. नाही, आता आम्हाला असं वाटलं होतं की अनेक जण जाऊन प्रयत्न करत होते, विशेषतः प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आमदार किंवा गिरीश महाजन साहेब, अनेक मंडळी की जे आता ओबीसी दाखले जे कुणबी निघालेले आहेत ते 54 लाख लोकांना देण्याची सुद्धा प्रक्रिया सरकारनं सुरू केलेली आहे. फक्त सगळे सोयरे ह्याच्यामध्ये थोडं अडकलेलं होतं, त्यामध्ये बरंचसं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं अजूनही समाधान त्यांना व्हायला काही वेळ लागणार नाही, होईल त्यांचं समाधान. जरांगेंची प्रकृती ठीक नाही तरी देखील आज चालतच ते उपोषण देखील करणार आहे. मुंबईमध्ये येऊन खरं तर उपोषणाला सुरुवात करते, मात्र ते चालत जात असताना त्यांना उपोषण नाही, वास्तविक अशा पद्धतीचं त्यांनी करू नये, कारण मुळातच मागच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत बिघडलेली आहे. मला वाटते त्यांनी ती रिस्क घेऊ नये आणि मला वाटतं शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, त्यावर विश्वास ठेवावा. सरकारनं दिलेले पवार आज प्रेसमध्ये अनेक वेळेला मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि जे जाणारं शिष्टमंडळ आहे त्यांनी समजावून सांगितलं होतं की आम्ही कुणबी जेवढे जर तुम्ही पुरावे द्याल तेवढ्या लोकांना मराठा समाजाच्या आम्ही कुणबीचे दाखले देऊ. त्याशिवाय आपण ओबीसीचं आरक्षण कमी करून तुम्हाला आरक्षण देता येणार नाही, ही भावना सातत्याने प्रकट केलेली आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मला वाटतं एक आठवडाभरात पूर्णपणानं आता सर्वेक्षण होणार आहे आणि आपल्याला मराठा समाज मागास करण्यासाठी आता जी भोसले समिती आपण नेमलेली आहे त्यानुसार बरंचसं मोठं काम सुरू केलेलं आहे. खबरदारी घेतलेली आहे, अनेक चुकी ज्या वकिलाची शक्यता वर्तवण्यात येते, मात्र आम्ही ती खबरदारी घेतल्याचं जे पडली होती, त्यामुळे आम्हाला कसलीही भीती नाही. मला माहिती नाही खबरदारी कुठली घेतलेली आहे त्यांनी. पण साहेब, मराठ्यांना आरक्षण नाही यासाठी काही लोकप्रतिनिधींनी माझ्यावर ट्रॅप केलेला आहे असा एक आरोप जरांगे पाटील. तसं नाही म्हटलं त्यांनी, हे होऊ नये म्हणजे माझं उपोषण यासाठी ट्रॅप केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कुणी ट्रॅप केलं त्यांनी जाहीर करावं ना. खरं तर शरद पवारांनी ज्यांना संधी दिली ते माझ्याबरोबर राहिले नाहीत असे खंत त्यांनी व्यक्त करून टाकले बारामतीचा कार्यक्रम. मी कधी ऐकलं नाही. सुप्रियाताईंना आपण संधी दिली नाही, मी ते ऐकलं नाही. मी ऐकल्यानंतर सांगितलं. रोहित पवारांच्यावर ईडीसी पत्नीला होते अशा प्रकारचा आरोप केला जातो. आता हे बघा, जर त्याच्यामध्ये तथ्य नसेल तर ते चौकशीत बाहेर पडतील. मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी सर्वेक्षण आहे ते आता 23 तारखेपासून. मी सांगितलं ना की मराठा आरक्षण एक आठवड्याच्या आत आपण समाज आरक्षण करण्यासाठी पूर्णपणानं सर्व स्तरावर आपण त्याचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे आणि आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर मराठा समाज आपण मागासवर्गीय ठरवू. विशेष अधिवेशन म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.